तेव्हा आमच्या नादाला लागू नका. आम्ही जर का एकदा ठरवलं तर आमचं सुद्धा ऐकत नाही. बंटी पाटलाला माहित आहे ऊसाच्या यावेळी काय होतंय ते, दुधाच्या वेळी काय आम्ही करतोय ते सांग. ऊस असो, दूध असो, पाणी असो किंवा नदीतलं पाणी असो, या कोल्हापूर जिल्ह्यावर जर का अन्याय होत असेल तर या कोल्हापूर जिल्ह्यातला माणूस अजिबात ऐकत नाही, कुणाचंच ऐकत नाही. तेव्हा आमच्या नादाला लागू नये एवढंच आमचं त्यांना नम्रपणानं सांगणं आहे. आम्ही काही जास्त धमकी देणार नाही. अगदी नम्रपणानं सांगतो की हे शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. तुम्हाला जर का अजून तुम्हाला पैसा उभा करायचा असेल तर दुसऱ्या मार्गाने करा जावं, तिकडं काय नोट घालत नाही मी. हे बघा, हे 1,00,000 कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा जुलै महिन्यामध्ये आमच्या नद्या एवढ्या भरत्यात ते पाण्याचं काय करायचं अशी आम्हाला चिंता लागल्या. ती एक कुठली तरी अशी योजना आणा, ते पाणी उपसा आणि ते दुष्काळी भागामध्ये न्या. त्याला 50-60 हजार कोटी लागलं तर घेऊन टाका, अजिबात आम्ही विरोध करत नाही. म्हणजे आमची पुरातन मुक्तता होईल, दुष्काळातल्या तहानलेल्या जनतेला पाणी मिळेल. आणि 7 देतो आम्हाला. आणि तुम्हाला मी सांगतो, देवेंद्र फडणवीस, तुम्ही जर का शक्तीपीठ महामार्ग जर रद्द करणार असाल तर आम्ही तुम्हाला ज्यांच्या जमिनीतनं तो जाणार आहे एकरी 1,000 रुपये आम्ही तुम्हाला वर्गणी द्यायला तयार आहे. ते तसा प्रकल्प करायला देऊया काय? देऊया. एकरी 1,000 रुपये तुम्हाला वर्गणी देतो. शक्तीपीठ रद्द करण्याच्या बदल्यात ते पाणी उचला आणि तिकडे कुठेतरी घेऊन जावा. आणि ज्यांच्या रानात पुराचं पाणी येणार आहे त्यांनी एकरी 5,000 रुपये द्यायचे. एकदाच देऊया, म्हणजे परत पाणी तर येणार नाही. अशी माझी ऑफर आहे. हे किती पैसे होतात बघा, हिशेब करा आणि कुठेतरी जागतिक बँकेकडनं कर्ज काढा आणि ते जुलै महिन्यातलं पाणी उचला आणि दुष्काळी भागातलं न्या. आमचा तुम्हाला फुल्ल पाठिंबा आहे. मी असं ऐकलंय की तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे, व्हा जावा. आमचं काय म्हणणं नाही, व्हा जावा. पण त्या अदानीला खुश करून पंतप्रधान होण्याच्या पेक्षा शेतकऱ्याला खुश करा आणि मग व्हा जावा. आमचं काय म्हणणं नाही. आम्हाला वाटतंय कधीतरी एकदा मराठी माणसानं पंतप्रधान व्हावं. होत असेल तर व्हा, पण आमचं वाटोळं करून होऊ नका. कशासाठी हे करता ये?